हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. रामानंदजी शिव्या देत आहेत आणि परमात्मा खुश होऊन उभे आहेत की आपण जे म्हणाल ते शिरोधार्य आहे, परंतु मी तोच आहे जो दासाने तुम्हाला सांगितला. मी परमात्मा आहे. रामानंदजींचा नाही विश्वास बसला. ते मध्येच पूजा करू लागले. म्हणाले, थांब थोडा वेळ. मध्ये पडदा लावून टाकला की मी शूद्रांचं दर्शन सुद्धा नाही करत हे दाखवण्यासाठी, आणि झोपडीच्या आत बसून पूजा करू लागले, जसं भगवान विष्णूची एक काल्पनिक मूर्ती बनवली. हे शाळीग्रामाची पूजा अशी करायचे जसे विष्णूच्या मूर्तीला, श्रीकृष्णाच्या मूर्तीला न्हाऊ घालतायत गंगाजलाने. मग त्यांना स्वच्छ कपडे घालत छोटे छोटे कपडे बनवून ठेवले होते. तर असं ते कल्पनेने करत होते. कुठली मूळ वस्तू नव्हती ठेवली आत. ते काय करतात की सर्व कपडे उतरवून भगवानाचे सगळं न्हाऊ घालून धोतर नेसवतात, अंगरखा घालतात, टिळा लावतात, मुकुट घालतात आणि बरोबरच कंठ्याची माळही, एक कंठीही घालतात, जी वैष्णव साधूंची ओळख असते. तुळशीच्या एका मण्याची एकच मणी असतो दोरीत. आता मुकुट घातला, त्या दिवशी माळ घालायला विसरले रामानंदजी. रामानंदजींनी विचार केला की आज काहीतरी चुकलं, माळ घालायला विसरलो, परंतु त्या दिवशी कर्मकांड करताना जो मुकुट ठेवला होता आत, तो मुकुट काढता पण येईना. अशी पूजा खंडित मानली जाते त्या कर्मकांडामध्ये. आणि जर पूर्ण शृंगार नाही झाला, कंठी नाही घातली, तरीही पूजा खंडित, अपूर्ण राहिली. तर रामानंदजींनी विचार केला की या मुकुटाच्या वरून घालतो. ती मुकुटात अडकली, खाली जात नव्हती. खूप चिंतित झाले. पुण्यात्म्यांनो, भक्त भक्तच असतात. ठीक आहे, कर्मकांड चुकीची करतायत, पण भक्तीची लक्षणं विद्यमान आहेत. खूप दुःखी झाले रामानंदजी. हे भगवान, आज माझ्याकडून काय चूक झाली? इतक्या मोठ्या आयुष्यात 104 वर्षांचा झालो, 16व्या वर्षी आलो होतो तुमच्या चरणी. आजपर्यंत अशी चूक नव्हती झाली. हे परमात्मा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. बाहेर उभे भगवान कबीर साहेब म्हणतात की स्वामीजी, या माळेची गाठ सोडा किंवा गुंडी काढून मग गळ्यात घाला. हा मुकुट काढावा नाही लागणार तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, एक छोटासा मुलगा आणि शूद्र वर्णातला, विणकर जातीतला, आणि ज्या विणकरांना, शूद्रांना हे ब्राह्मण लोक शिवू पण द्यायचे नाहीत स्वतःच्या अंगाला, दूर 10 पावलं दूर ठेवायचे. आता याला ब्राह्मण म्हणतात. ते ब्राह्मण जे ब्रह्माला जाणतात, जे भगवानाला ओळखतात, ते ब्राह्मण आहेत. ते वेळ वाया घालवतात प्राणी. आता तर रामानंद ब्राह्मणांनी पाहिलं की हे तर कबीर, हे तर परमात्मा उभे आहेत, ज्यांनी माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी तर काही कल्पना करत होतो, मनात विचार करत होतो, तर यांनी मनातलीच गोष्ट सांगितली. आता तो पडदा दिला फेकून, आणि समोर हजारोंच्या संख्येने ब्राह्मण दर्शक बसले आहेत की आज कबीरची धुलाई होणार. आणि रामानंदजी म्हणतील की मी याला दीक्षा नाही दिली, हा खोटं बोलतोय. रामानंदजींनी पाहिलं बाहेर, हा तर पूर्ण ब्राह्मण वर्ग समाज उभा आहे आणि तिथे एक भगवान उभा आहे शूद्र रूपात. तर म्हणतात, परमात्मा म्हणतात, वेळ पडला तर सौदा करा आणि खड्ड्यात जाऊ दे ते पोकळ ज्ञान. त्याचवेळी त्या बालकाला आपल्या छातीशी कवटाळलं त्या परमात्म्याला. रामानंदजींनी बोलो सतगुरुदेव की. आणि जेव्हा असं आपल्याजवळ परमात्म्याला छातीशी कवटाळलं, तर एवढं मुलायम शरीर होतं परमात्म्याचं, जसं पिंजलेला कापूस असतो. कारण त्यांचं शरीर शुक्रम अकायम असानावीर्यम आहे. परमात्म्याचं शरीर आपल्यासारखं 5 तत्वांनी बनलेलं नाहीये. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या
मंत्र 8 मध्ये लिहिलं आहे, कबीर मनीसी शुक्रम अकायम असनावीर्यम स्वयंभू. तो स्वतः प्रकट होणारा होत असणारा परमात्मा आहे, स्वयंभू आहे तो, त्याचा कोणी करता नाही. तो स्वतःच तयार झालेला आहे, स्वतः. समजा स्वयंभूचा अर्थ एसनाविरम, हा हाडामांसाचा पुतळा नाही. तेव्हा रामानंदजी म्हणाले होते, मन की पूजा तुम लखी, ये मुकुट माल परवेश, गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. होय होय. आता रामानंदजी म्हणतायत, भगवान आपण तर परमात्मा आहात आणि तुम्हाला कसं ओळखू शकतो आमच्यासारखा जीवस्तराचा माणूस. आपण तर अशा वेशभूषेत 5 वर्षाच्या बालकाच्या वयात आणि कोणत्या वर्णात म्हणजे विणकर जातीत उभे आहात. आपल्याला भगवान कसं मानायचं आम्ही, हा जीव कसा समजणार परमात्मा. माझा तर तुम्ही भ्रम निवारण केलात. मन की पूजा तुम लखी और मुकुट माल परवेश. गरीबदासजी यांनी अमृतवाणीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं हे सर्व चित्रण रामानंदजी म्हणू लागले, ये गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. कोणत्या वेशभूषेत आणि कोणत्या जातीत आपण उभे आहात भगवान, आपल्याला कसं ओळखणार. मग परमात्मा म्हणाले, स्वामीजी भक्ती करा. आपण जी साधना करत आहात हा मोक्ष मार्ग नाहीये. याने जन्म मरणाचा रोग नाही संपणार. प्रसंग चालू होता, जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाई. जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटावे. जन्म मृत्यू संपवतात. रामानंदजी म्हणाले, बाळा मी आजपर्यंत ज्या कोणाकडून ज्ञान घेतले, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान कोणतं स्थान नाही. आणि श्रीकृष्ण आणि विष्णूपेक्षा श्रेष्ठ भगवान आणि शंकरापेक्षा श्रेष्ठ भगवान मी नाही ऐकला. आता यांची पूजा सोडून मी इतरांची पूजा कशी करू, कसा विश्वास ठेवू बाळा मी तुझ्यावर. 104 वर्षांचा मी वृद्ध झालोय. आता तुम्ही जे सांगत आहात की परमात्मा वेगळा आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी सांगितलेलं आहे तेच गीताजींमध्ये पण लिहिलेलं आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात आपला गीता ज्ञानदाता म्हणतो की तू सर्व धर्मां परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तू परम शांतीला प्राप्त होशील. आता त्यांना कंठस्थ पाठ होते, ब्राह्मण होते, ते तर सगळी लक्षात होती. गीता कंठस्थ पाठ होती, सगळे श्लोक लक्षात होते. तर रामानंदजी म्हणाले की हे भगवान, आम्ही तर ह्या व्रजचा अर्थ उलटाच लावून बसलो होतो. तर परमात्मा म्हणाले, आता सरळ करा, कारण की गाडीला उलटं केलं तर ती चालणार नाही. गाडीला सरळच उभी करावी लागते. आता परमात्मा म्हणाले की त्याच्या शरणी जाण्यासाठी जी साधना आहे ती 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात लिहिली आहे. हे तत् आणि सत हे माझ्याकडे आहेत हे मंत्र. कबीर साहेबजी म्हणाले होते रामानंदजींना. ओम तर सार्वजनिक आहेच. तेव्हा रामानंदजी म्हणाले की हे बघ बाळा, मी सगळं आयुष्य घालवलं याच्याच भक्तीत. आता मी ना घरचा राहिलो ना दारचा. 104 वर्षांचा म्हातारा झालो. आपण साधना सांगताय त्याचा पुरावा कुठे दिसत नाही. ठीक आहे, हे गीताजीतील मंत्र तर मला पाठ आहे, ओम तत्सत, परंतु हे सर्व पाहूनही विश्वास नाही बसत आहे माझा. तर परमात्मा म्हणू लागले की माझ्या बोलण्यावर जो विश्वास ठेवेल तर त्याला मी प्रमाणसुद्धा दाखवीन. रामानंदजी म्हणाले, पहा मी 16व्या वर्षापासून करत आहे, 16 वय असल्यापासून, आणि आजपर्यंत मी ही साधना करीत आहे. मी संपूर्ण शरीर माझं बरोबर ठेवलं आहे, समाधीस्थही होतो. परमात्मा म्हणाले, आपण समाधीस्थ व्हा. तुम्ही कुठपर्यंत पोचता समाधीत? आता ते समाधीस्थ झाले. त्यांचा अभ्यास होता रोजचा योगयुक्त होण्याचा. एकदम समाधीस्थ झाले. समाधी काय आहे? स्वप्नासारखं असतं. स्वप्नासारखं एक अशी स्थिती येते की आपण विसरून जातो आपण कुठे बसलोत आणि वरचे जे साजबाज दिसायला लागतात. तर परमात्मा त्यांच्या बरोबर जात आहेत. रामानंदजी पोचले. पुढे त्रिकुटीवर पोचतो हा आत्मा. ओम नामाचा साधक त्रिकुटीवर जातो. तसेच इतर साधना करणारे देखील जे धर्मी पुरुष असतात ते अगदी सरळ त्रिकुटीवरच पोचतात. तिथून मग 3 रस्ते फुटतात.
तर परमात्मा म्हणाले की इथे पुढे कुठे जाल स्वामीजी, समाधी अवस्थेत बोलणं चालू आहे, जसं स्वप्नात असतं. आता रामानंदजी म्हणतात पुढचं मला ठाऊक नाही, मी तर इथपर्यंतच पोचू शकतो. तेव्हा परमात्मा म्हणाले की हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे ना, हा जातो आधी धर्मराजाच्या दरबारात. हा पूर्ण असं समजा हे सचिवालय पूर्ण. जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हाच जाऊ शकता, त्याच्या आधी नाही जाऊ शकत. तर तिथे तुमचं अकाउंट असेल, आपण ज्या देवाची पूजा केली असेल त्याच्याच लोकात तुम्हाला पाठवलं जाईल. तर असं सर्वांचं अकाउंट इथे असून मग अन्य स्थानांवर पाठवलं जातं. उजव्या बाजूला इथे 88,000 खेडी आहेत आणि इथे इतर प्रकारची माणसं पाठवली जातात. आणि समोर जो आहे तो ब्रह्मरंध्र आहे. समोरचा जो आहे हा तुझ्या कोणत्याच मंत्राने नाही उघडणार, हा ब्रह्मलोकात जातो. तुमच्याकडे जो मंत्र आहे तुम्ही जप करता, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा हरे राम हरे कृष्ण राधे श्याम यांचा जप करून पहा तुम्ही. रामानंदजींनी सगळं करून पाहिलं परंतु ते गेट नाही उघडलं. तर परमात्मा म्हणाले मी उघडू माझ्या सतनामाने. परमात्मा म्हणाले बघ मी स्मरण करतो सतनामाचं. ते तर मालक होते. स्मरण केलं, एकदम समोरचं गेट असं पटकन उघडलं. म्हणाले चला माझ्याबरोबर. ते आता आत जाताच ऑटोमॅटिक गेट परत बंद झालं. वरती नेऊन ब्रह्मलोकात ब्रह्म दाखवला. हा आपल्या पुत्राचं रूप धारण करून कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं, कधी शिवजीचं. त्याच्या पुढे घेऊन गेले त्या 21व्या ब्रह्मांडात. तिथे तप्तशिला दाखवली जिथे तो भाजून 1,00,000 जीव खातो. मग परमात्मा परब्रह्मच्या लोकात म्हणजे 11वं द्वार पार करून परब्रह्मच्या लोकात प्रवेश करतात. परब्रह्मच्या पुढे मग त्याच्या लोकात सतलोकात, परमक्षर ब्रह्मच्या लोकात सतलोकात घेऊन गेले. भंवरगुहा पार करून, ब्रह्मद्वार पार करून. तर तिथे काय पाहिलं, तिथली जी स्थिती होती, भगवान जिथे राहतात तिथे तेजोमय शरीर आहे परमात्म्याचं. त्याला सत्पुरुष म्हणा, परमक्षर पुरुष म्हणा, त्याला कबीर भगवान म्हणा. तर सत्पुरुषाच्या एका रोमात कोटी सूर्य आणि कोटी चंद्राने इतका प्रकाश आहे परमात्म्याचा, याहूनही तेजोमय. आणि खालून जे कबीर साहेब गेले होते 5 वर्षाच्या मुलाच्या वयात, तिथे चवरी उचलून स्वतःच्या दुसऱ्या रूपावर ढाळू लागले. तर रामानंदजींनी विचार केला की हे कबीरजी तर इथले कोणी देवता आहेत, गण आहेत, आणि हे आहेत खरे परमक्षर ब्रह्म ज्याच्याविषयी गीताजीमध्ये म्हटलं आहे. तर त्याचवेळी ते विचारच करत होते. ते तेजोमय शरीर त्या तख्तावर, तख्त म्हणजे सिंहासन, तख्त म्हणजे असं काही नाही लाकडी तख्तावर बसलेत. तख्त म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान आहेत. तिथून उभे राहिले आणि चौरी घेतली परमात्म्याकडून 5 वर्षाच्या मुलाकडून. आणि 5 वर्षांचा मुलगा बसला त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर कबीर रूपात. आणि ते तेजोमय शरीर परमात्मा कबीरजी 5 वर्षांच्या मुलावर एका सेवकाप्रमाणे अशी सेवा करू लागले चौरीने. रामानंदजी विचारच करत होते की ही काय गडबड आहे. एक छोटासा मुलगा कबीर विणकर आणि त्याच्यावरती हे भगवान चौरी ढाळत आहेत. तेवढ्यात हे तेजोमय शरीर परमात्म्याचे जे होते कबीर 5 वर्षाच्या त्या मुलामध्ये समाविष्ट झाले. एकटे कबीरजी बसलेले होते, 5 वर्षाचं मूल. तेव्हा रामानंदजींना म्हणाले परमात्मा की स्वामीजी, आय एम गॉड, मी परमात्मा आहे. तू माझा बालक आहेस, त्या काळाच्या जाळ्यात आहेस. बघ वाकून त्या नरकात जिथे तू राहत आहेस. रामानंदजींनी खाली पाहिलं तर खाली तर असं दिसत होतं, अरे जसे किडे मकोडे चालतात नरकात, सगळे, अगदी सगळे, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सगळे त्या सतलोकाच्या तुलनेत असं घाण दिसतं ते. परमात्मा म्हणतात 100 योजने जाते या पृथ्वीवरील दर्प. 100 योजने, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. म्हणतात 1200 किलोमीटरपर्यंत याची दुर्गंधी जाते या पृथ्वीवरची, जिथे तुम्ही सगळा थाट मांडलाय. आणि स्वर्ग सगळे एकत्र केले तरी सगळे इतके खराब आहे इथले. तेव्हा रामानंदजींना सांगितले की जा तुम्ही परत, इथे यावं लागेल. झालं, विश्वास बसला तुमचा? तर म्हणाले भगवान माझे डोळे उघडले. जेव्हा परत आले शरीरात, समोर परत बसलेत परमात्मा त्या 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात, जिथे बोलणं चालू होतं त्यांचं.
चरण पकडले त्या 104 वर्षाच्या वृद्ध ब्राह्मणाने. तो होता ब्राह्मण. आणि 5 वर्षाच्या विणकराचे पाय पकडले त्या बालकाचे. 2 ठोड़ है एक तू भया एक से 2 और गरीबदास हम कारणे तुम आए हो मुग्धो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप में और न दूजा अंश. तो इस प्रकार आपका जन्म मरण मिटेगा और परमात्मा प्राप्त होगा. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाहार, कबीर देव, कबीर साहेब, कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व परमेश्वराचे प्रिय आत्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित आहात. लखवर सूरा जूझ ही लख वर्षामध्ये लखवर येती जहान में तब सतगुरु शरण आले. ज्या पुण्यात्म्यांना वर्तमानात मानव शरीरे प्राप्त आहेत, त्यांच्या मागच्या पुण्यांची काही गणना केली जाऊ शकत नाही की युगायुगांचे किती शुभ संस्कार तुमच्याबरोबर आहेत. त्यांच्यापेक्षाही पुण्यकर्मी प्राणी ते आहेत जे बरवाला आश्रम, सतलोक आश्रम, बरवाला जिल्हा हिसार हरियाणामध्ये पोहोचतात, दीक्षा प्राप्त करतात. पुण्यात्म्यांनो, आपल्याला सद्गुरू नाही मिळाले, आपल्याला आध्यात्मिक टीचर चांगले नाही मिळाले, ज्या कारणाने आपण परमात्म्याकडून मिळणारे जे लाभ असतात त्यापासून वंचित राहिलो आणि मानव शरीरास व्यर्थ करून आपण संसार सोडून निघून जातो. पुढे जाऊन न जाणो किती कष्ट आपण उपसत होतो. त्यांचं ज्ञान आपल्याला नव्हतं की यापुढेही काही आहे. आता परमात्म्याच्या या तत्वज्ञानाने, त्या प्रकाशाने आपणास वर्तमानाची आणि भविष्याची आणि भूतकाळाची माहिती मिळू लागली. भूतकाळाची कशी, वर्तमान काळाची कशी आणि भविष्याची कशी आहे. आज कोणी दुःखी असेल तर तो आपल्या पापांमुळे आहे. आज कोणी सुखी असेल तर तो आपल्या पुण्याने आहे. हे विधान आहे परमात्म्याचे. या गोष्टी सगळे मानतातही. कोणी दुःखी प्राणी असेल तर तो आपणच म्हणत असतो की न जाणो माझं कुठलं पाप मला नडलं. आणि जे सुखी असतात त्यांना त्या विषयात सगळे म्हणतात काहीतरी खूप चांगलं पुण्य केलं होतं मागच्या जन्मी. तर यावरून आपल्याला भूत आणि वर्तमानाची माहिती मिळाली. भविष्याची माहिती परमात्म्याने करवली की कबीर हरि के नाम बिना राजा रसब होवे, मट्टी लद कुमार के भाई घास न नीरे कोई. परमात्म्याने एकच उदाहरण असं दिलंय ज्यातून आपण सहज समजू शकतो. सामान्य माणूस राजास खूप बलशाली मानतो, समृद्ध मानतो. परमात्मा म्हणतात की जर राजाही परमात्म्याची भक्ती करत नसेल, त्याचं नेक्स्ट लाईफ गाढवाचं असेल. आता पुण्यात्म्यांनो, आता इथं समस्या येत राहिली की कुणी पाहिलंय, मग वर्तमानात आपल्याला ते सुख प्राप्त आहे ज्यामुळे आपण सुखावलो नि विसरलो की पुढे दुःख असणार आहे. आणि मग ही गोष्ट बोलून सोडून देतो की बघू पुढे. हा आपल्या अध्यात्मज्ञानहीनतेचाच परिणाम होता.
आमचे सद्ग्रंथ परमात्म्याचे विधान आहे, संविधान आहे. आणि संविधानाची अवहेलना जे लोक करतात, तुम्ही इथे वर्तमानातही पहा, जे संविधानाची अवहेलना करतात त्यांना इथेच दंडित केलं जातं. अशाच प्रकारे परमात्म्याचे विधान आहे जे ते तोडतात, उल्लंघन करतात, त्यालाही दंड प्राप्त होतो. तर त्या विषयात आपण दृढ होण्यासाठी, सत्याशी परिचित होण्यासाठी काही आधार घ्यावा लागेल. आपले सद्ग्रंथ याचा आधार आहेत. त्या पश्चात ते महापुरुष ज्यांना परमात्मा मिळाले आणि परमेश्वराचे विधान त्यांना प्राप्त झाले. आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे त्या महापुरुषांनी सांगितलं की तो परमात्मा कोण आहे. त्या परमेश्वराने स्वतः येऊन आपले विधान आपल्या मुखकमलातून सांगितले. ज्याला तत्वज्ञान म्हणतात, ज्याला सूक्ष्मवेद म्हणतात, ज्या विषयाबाबत हिंट दिली गेली आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे आणि परम अक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्म्याची तो माहिती देत आहे. आपल्या स्तराचं ज्ञान तो श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनास सांगतच आहे. त्या पश्चात तो सांगतो ती विशेष माहिती अध्यात्म मार्गाची परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखातून ज्ञान देतात. त्या परमात्म्याच्या मुखातून उच्चारलेल्या वाणीला तत्वज्ञान म्हणतात. त्यामध्ये धार्मिक यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे. आणि 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत तुला परमात्मा तत्वाची माहिती तथा तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तर यातून आता हे सिद्ध झालं की गीताजीमध्ये ते ज्ञान नाही. जर ते ज्ञान श्रीमद भगवद्गीतेतच असतं तर त्याने म्हटलं असतं की त्या अध्यायात वाचा. आणि यातून हेही सिद्ध झालं की तो परमात्मा अन्य आहे गीता ज्ञानदात्याहून आणि तोच मोक्षदायक आहे. त्याच्याद्वारा सांगितलेलं जे ज्ञान आहे ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अनुवादकर्त्यांनी एक चूक केली आहे. त्यात एक ब्रह्मणे शब्द आहे. ब्रह्मणे यांनी ब्रह्मणे शब्दाचा अर्थ केला वेद. आणि हाच ब्रह्मणे शब्द आहे गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये. तिथे याच अनुवादकर्त्यांनी ब्रह्मणेचा अर्थ केलाय सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परम अक्षर ब्रह्म. ज्याविषयी गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जी त्या तद्ब्रह्मशी, सर्व अध्यात्म ज्ञानाशी आणि सर्व कर्मांशी परिचित होते ती व्यक्ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते. म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्थेतील कष्ट, मरण म्हणजे मृत्यू. अर्थात जो इथून जन्म मरणाच्या कष्टातून सुटण्यासाठी साधना करतो, संसाराची काही इच्छा धरत नाही, तो त्या तद्ब्रह्मशी परिचित झालेला आहे, सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि सर्व कर्मांशी परिचित आहे. अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात विचारलं किम तद्ब्रह्म. ते तद्ब्रह्म काय आहे. गीता ज्ञानदाताने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले की ते परम अक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून वेगळे येते. तर आपण आपल्या या अध्यात्म मार्गात पुढे जाण्यासाठी काही आधार घ्यावा लागेल. आत्तापर्यंत आपल्या कुठल्याही संत या पंथात गेलो वा त्यांचा कुठला अनुभव आपण वाचला, त्यांचे
विचार जवळपास भिन्न होते. त्यांच्या साधनांमध्ये बरेच अंतर असते. तर गीताध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये म्हटलं की हे अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी भ्रमित करणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या वचनांपासून हटून एका परमात्म ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तू योगी होशील. योगी म्हणजे भक्त. तेव्हा तर तू भक्त म्हणवशील. नाहीतर कोणीही कुठेही तुम्ही जाल तर तुम्हाला तत्वज्ञान नाही. कुणीही माथे फिरू लबाडी करून तिथून दिशाभूल करतो, तुम्हाला सुमार्गापासून विचलित करून कुमार्गावर घेऊन जातो. आणि ज्यावेळी तुम्ही या तत्वज्ञानाने दृढ व्हाल, भले इथे ब्रह्मा विष्णू महेश येवो तुमच्यासमोर, तुम्ही ज्ञानात डगमगू शकणार नाही, त्यांना विचलित कराल. हे असं ज्ञान आहे. आणि तेव्हाच आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचू. रस्त्यात न जाणो किती ठग भेटतात भ्रमित करणारे, तर मग आपण भ्रमित नाही झालो तर सुमार्गावर आपल्या घरी पोहोचू, सतलोकात जाऊ, आपण सदा सुखी होऊन जाऊ जिथून आपण आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपल्याला हेच माहीत नव्हतं की आपण आलो कुठून. आपण इथे जन्म आणि मरत का आहोत. सगळं जीवन आपण डिव्होट करून टाकतो आपली घरं नि बंगले बांधण्यात, आपल्या मुलांबरोबर प्रेमानं राहण्यासाठी. आणि एका सेकंदात ना मुलं राहतात, ना ती कोठी राहते, ना तो बँक बॅलन्स सोबत जातो. सोबत जातात ती पापाची कर्म जी सर्व जीवनात एकत्रित केली आणि भक्ती केली नाही. नेक्स्ट जीवन त्याचं फार वाईट असणार. तर आपल्याला परमात्म्याच्या ज्ञानाने भूत, वर्तमान आणि भविष्याची माहिती झाली. आता कुणी एकच व्यक्ती आहे, मानव शरीर सर्वांचे सारखे आहे. कर्मात किती अंतर आहे. ही कर्म केली कधी होती, कधी मागल्या जन्मात भूतकाळात केली. तर भूतकाळ आजचा वर्तमानच भूतकाळ बनेल आणि आजच्या वर्तमानाने आमचं भविष्य बनेल. त्यामुळे सत्संगाला आल्यानं, परमात्म्याच्या तत्वज्ञानाशी परिचित झाल्याने प्राणी आपलं उद्दिष्ट प्राप्त करतो, समजून घेतो की मनुष्याचे उद्दिष्ट काय होतं. तर यासाठी परमात्मा सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, तुम्हाला तो सत्संग मिळाला, सद्गुरू मिळाले. सद्गुरू त्यांना म्हणतात जे खरं ज्ञान देतात, जे सद्ग्रंथांवर आधारित असावे. या दासाची जितकी वचनं असतील ती महापुरुषांची, त्या महापुरुषांची वाणी ज्यांना भगवान भेटले, आणि ते आमचे प्रमाणित सद्ग्रंथ असतील ज्यांना आजवर श्रेष्ठ आणि सत्य मानत आलो आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23-24 मध्ये म्हटले की अर्जुन, शास्त्रविधी त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख मिळतं, ना त्यांना काही सिद्धी प्राप्त होते, आणि ना त्यांना काही गती प्राप्त होते. आणि आपण या 3 वस्तूंसाठीच भक्ती करतो. मोक्ष मिळो, संसारात आपण सुखी राहो, आणि आपणास काही सिद्धी प्राप्त हो. सिद्धी म्हणजे आपली कार्य सिद्ध होत. आणि सद्भक्तीमध्ये या सिद्धी येतात, ज्या सिद्धींच्या आधारे एखादी सिद्धी प्राप्त करून ऋषीजन आपल्याला त्यांच्या मागे येण्यास भाग पाडत. तर आपल्याला त्या सिद्धींचा प्रयोग करायचा नाही, त्या तुमच्या या जीवनकाळात ऑटोमॅटिकली काम करत राहतील. तुमची कार्यसिद्धीच जातील, तुमच्यावर येणारी संकटे टळतील. ते भक्तीच्या सिद्धीनेच होतं. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगाला येण्याने प्राण्यांना ज्ञान मिळते. परमात्म्याचे विधान ऐकून, मानुष जन्म दुर्लभ है ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार।
मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम। कबीर राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, वो सुंदर शरीर किस काम का, भाई जा मुख नाही नाम। कबीर जिव्हा तो वाहे भली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो, मुख में बलो ना चाम। परमात्म्याची माहिती, मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट सत्संगाने कळते, ज्ञान होते. आणि अजूनपर्यंत आम्हाला सत्संग मिळाला नाही. ज्या महापुरुषांना आम्ही विद्वान मानत होतो त्यांना अध्यात्म मार्गाचे काहीच ज्ञान नव्हते. ते केवळ संस्कृत भाषा जाणत होते. त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलं आहे की भेड़ पूछ को पंडित पकड़े, भेड़ पूछ को पंडित पकड़े, ये भादो नदी विहंगा, गरीबदास व भवजल डूबे, जिन नहीं साध सत्संगा. परमेश्वर म्हणतात, कबीर साहेब म्हणतात, कबीर इस संसार को समझाऊं कै बार, और पूछ पकड़ के भेड़ की, ये उतरा चाव पार. जशी भाद्रपदात खूप वर्षा होत असते, नदी आपली फुल स्विंगमध्ये वाहत जात असते, किनाऱ्यांना शिवून जल वाहत, भयंकर जल वाहत असते, वेगानं वाहत असते. ती नदी पार करताना कुणी जर असं म्हटलं की मेंढीची शेपूट पकड, ही तुला पुरातून पार करेल, आणि त्या व्यक्तीला कुणी जाणकार समजून मेंढीची शेपूट पकडून जी नदीत जात असेल, तर अंडरस्टूड आहे की तिच्याबरोबर काय होणार. तर इथे परमात्मा म्हणतात, कबीर इस संसार ने समझाऊं कै बार, और पूछ पकड़ के भेड़ की, ये उतरा चाव पार. हीच गोष्ट आदरणीय गरीबदास साहेबजी जे परमात्म्याशी परिचित झाले, सचखंड पाहिलं, सतलोकास गेले आणि मग परत आले, परमात्म्याकडून प्राप्त त्या तत्वज्ञानाच्या आधारे म्हणतात की भेड़ पूछ को पंडित पकड़े, ये भादो नदी विहंगा, गरीबदास व भवजल डूबे, जिन नहीं साध सत्संगा. ज्यांना संताचा सत्संग नाही मिळाला ते या बहुजल रूपी नदीमध्ये बुडून जातात. आणि ज्या साधना तुम्ही करत होतात ती मेंढीची शेपूट धरायला लावली होती, श्राद्ध करा, तेरावे घाला, मग फुलं उचला, अशी कामं लावली होती आम्हाला. भक्तीच्या तर आसपासही पोचलो नव्हतो, कुठं नामोनिशाण नव्हतं भक्तीचं. मग कुणी जास्तच श्रेष्ठ समजत होते. हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधेश्याम, राधे राधे श्याम मिलादे, ही गीतं गात राहिलो. त्याहीपेक्षा कुणी उच्च ठरले, ते म्हणतात ओम नाम सबसे बडा, इससे बडा ना कोई, ओम नाम का जाप करे शुद्धात्मा होई. तर हे अपुरे ज्ञान होते, ही मेंढीची शेपूट होती. आम्हाला जायचं आहे सतलोकात, जिथे आम्ही पूर्वी राहत होतो, आणि जिथे आम्हाला सर्व सुख प्राप्त होईल, ज्याचा शोध आम्ही इथे घेत आहोत या वाईट लोकात. या पृथ्वीवर आणि काल ब्रह्म, ज्याचे ओम नाव आहे, हा ब्रह्म आहे. त्याच्यावर दोन शक्ती आणखी आहेत ब्रह्मच्या वर, एक परब्रह्म, एक परम अक्षर ब्रह्म. यांनाच अन्य शब्दात म्हणतात, जसं ब्रह्मला म्हणतात क्षरपुरुष किंवा क्षरब्रह्म. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 या तीन पुरुषांची, तीन प्रभूंची माहिती आहे. आमचे जे गुरु होते, आमचे ऋषी महर्षी होते, ते आमच्या सद्ग्रंथ आपल्या सिलॅबसशी परिचित नव्हते. हे काय खाक टीचर होते? जे टीचर आपल्या सिलॅबसशी परिचित नाहीत ते टीचर नव्हेत, ते लोकवेद ऐकवत असत.
आणि ज्या आधारे आम्ही आमच्या पूर्वजांनी जीवननाश केला, आज ते पशुपक्षी भूत योनींमध्ये भोगत आहेत. आणि आता त्यांना सुटका मिळण्यासाठी ते म्हणतात श्राद्ध घाला, अमुक करा. तो तिकडे गाढव झालाय आणि इथे त्याचं श्राद्ध घालतायत. ही काय गोष्ट झाली? आम्ही शहाणे नव्हतो, आम्हाला ज्ञान नव्हतं, तर परमात्म्याने दया दाखवली, तुम्हाला शिक्षित केलं आणि शिक्षित करून या दासाला या ज्ञानाने युक्त केलं. त्याआधी तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंट तयार केले, जेणेकरून ही मुलं घर बसल्या समजू शकतील, सद्ग्रंथांची ओळख होऊ शकेल. आत्तापर्यंत आम्ही शिक्षित नसल्याने एक माथे फिरू, 4 वाणी गीतेचे किंवा वेदांचे 4 श्लोक पाठ करायचा, आम्ही त्याच्या तोंडाकडे बघत राहायचो, मोठा विद्वान आहे, वा भाई वा, चांगलं संस्कृत जाणतो. भाषेचे जाणकार असणं वेगळी गोष्ट आहे, अध्यात्म जाणणं हे विशेष ज्ञान आहे. तर जो प्रसंग चालला होता की जोवर आपण आपल्या सद्ग्रंथांशी परिचित होत नाही, तोवर आपला विश्वास बसणार नाही की खरोखर आम्ही जे ऐकायचो ते सत्य होतं की असत्य होतं. कारण आज आम्ही शिक्षित आहोत, सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, ज्यावर आज पावेतो लाखो वर्षांपासून आपण आधारित राहिलो आहोत. आणि आज तेच आपल्याला काय संदेश देत आहेत, तर एका मिनिटात समजून जाल, कारण परमात्म्याने तुम्हाला शिक्षित बनवलेलं आहे. तर इथे आपल्यासमोर हीच समस्या उभी राहिली की आपण स्वतः परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित नसल्याने असेच भरकटत राहिलो, ज्यांनी जो मार्ग दिला त्याचाच आपण जप करू लागलो. तर इथे 3 पुरुष आहेत, एक क्षरपुरुष, क्षरब्रह्मही म्हणतात याला, दुसऱ्या शब्दात याला ईश म्हणतात. ईश, ईश्वर, परमेश्वर, ह्या तिन्ही वेगवेगळ्या प्रभूंची माहिती आहे. ब्रह्म, परब्रह्म, परमक्षर ब्रह्म यांनाच अन्य शब्दात क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष किंवा परमक्षर ब्रह्म म्हणा. जो 3ऱ्या नंबरचा परमात्मा आहे तो सर्वांसाठी पूज्य आहे इष्टरूपात. आणि बाकी जितके प्रभू आहेत, स्वामी आहेत, आधी तुम्हाला थोडंसं डेफिनेशन ऑफ गॉड सांगतो की परमात्म्याची परिभाषा काय आहे. आपण जसं गणपतीलाही देव म्हणतो, गणेश देव, ब्रह्माजींनाही आपण भगवान म्हणतो, विष्णूजींनाही भगवान म्हणतो, शंकरजींनाही आपण देव म्हणतो, महादेव म्हणतो, आणि देवी मग ब्रह्मलाही आपण भगवान म्हणतो, ज्याला आपले गुरु निराकार निर्गुण म्हणायचे. तर हे सगळे प्रभू आहेत, हे सगळे स्वामी आहेत. जसं एखाद्या तहसीलदारालाही साहेब म्हणतात, एका कमिशनर, डेप्युटी कमिशनरलाही साहेब म्हटलं जातं, कमिशनरही साहेब म्हणवला जातो, आणि मंत्र्यांनाही साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्यांनाही आपण साहेब म्हणतो, प्रधानमंत्रीही साहेब म्हणवले जातात, आणि राष्ट्रपतींनाही आपण साहेबच म्हणतो. साहेब जसं की आपण देव म्हणतो, देव म्हणा, राम म्हणा, साहेब म्हणा, जसं आपण सतसाहेब म्हणतो, जसं आपण कधी विशेष मूडमध्ये असतो तेव्हा म्हणतो हे सच्चे मालिक, सच्चा मालिक म्हणा, सतसाहेब म्हणा. साहेब म्हणजे भगवान, सत म्हणजे सत्य, अविनाशी. तर हे सगळे साहेब आहेत, पण आपापल्या स्तरावरील साहेब आहेत. तहसीलदार एका तहसीलमधील त्या स्तराचा मालक आहे, आणि अशाच प्रकारे अन्यही असेच जाणा. मंत्री आपल्या स्टेटमध्ये एका विभागाचा स्वामी आहे, मालक आहे, साहेब आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री एका राज्याचा साहेब आहे, प्रधानमंत्री खूप राज्यांचे मालक आहेत, साहेब आहेत. असेच राष्ट्रपती समजा. तर अशा प्रकारे हे जितकेही देव आहेत आपल्या स्तरावर हे आदरणीय आहेत. जसे तहसीलदार आहेत त्यांनाही तुम्ही प्रणाम करा, आदरानं व्यवहार करा, तेही तुमचं काम करतील. आणि अशाच प्रकारे मंत्री आहेत त्यांचाही सत्कार करा. जर तुमचा
प्रधानमंत्र्यांशी संपर्क असेल तर हे सांगायची आवश्यकता नाही ना बोलायची की खालच्या स्तरावरील साहेब मग किती सहज काम करतात. करायचं तर त्यांनाच आहे. तर आज तुमचा मेळ त्या समर्थ शक्तीशी झाला आहे आणि जे त्या समर्थ शक्तीला शरण येतात, मग खाली कितीही राम असोत, कितीही देव असोत, तुमचं काम सहजपणे करतात. त्यांनाच करायचं आहे. कारण की इथली एक व्यवस्था आहे की जसे तुम्हाला सर्वात आधी इथे जे मंत्र दिले जातात ते त्या साहेबांचेच दिले जातात. या स्टेटचे साहेब आहेत हे. त्याबरोबरच तुम्हाला त्या परमपिता परमात्म्याचीही भक्ती दिली जाते, जिची साथ असल्याने हे साहेब तुम्हाला अगदी सहजपणे लाभ देतात. यांचे हे मूलमंत्र आहेत. ही यांची पूजा नव्हे. इथे हे काही माथेपूर्वी भ्रमित करून टाकतात, जे 100, 200, 1000, 2000 नादी लावत आहेत नकली संत. आणि विशेष करून हे कबीरपंथी, हे राधास्वामी, धनधन सद्गुरूवाले हे कसे भ्रमित करतात की बघा हा तर देवतांची पूजा करवून घेत आहे, हे तर प्रथम मंत्रच देवतांचे देत आहेत आणि बाता मारतात सतलोक आणि सचखंडाच्या. तर यासाठी प्रत्येक सत्संगात आम्हाला सांगता येत नाही, कारण की पूर्ण वर्षामध्ये आम्हाला सिलेबस कव्हर करायचा असतो. मग कधी कधी कुठल्या ना कुठल्या सत्संगात आम्ही नेहमीच ऐकवतो या प्रकारचे एक विवेचन करतो. तर ती आमची CD आम्ही बनवतो, ती तुम्ही घेऊन जा. फार स्वस्तात इथे मिळते तुम्हाला. हे तर अनमोल वचन आहे. तुमच्या मुलांच्याही कामी येईल, तुमच्याही कामी येईल. तर जो प्रसंग चाललाय की आम्ही यांची पूजा नाही करत, जसं एक पतिव्रता मुलगी असते जी आपल्या सासरी निघून जाते. पतिव्रतेचे गुण हे असतात की ती आपल्या पतीच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुरुषाप्रती पतिसंभाव नाही ठेवत. पण त्या पतिव्रतेचा हा अर्थ नाही की तिने कोणत्याही पुरुषाकडे बघूच नये किंवा कोणाला प्रणामही करू नये किंवा कोणाचा सत्कार करू नये. हेही त्या पतिव्रतेमध्ये गुण असतात. आलेल्यांचा आदर करावा, जसं दीर आहे, जाऊ आहे, सासरे आहेत, सासू आहे, छोटी मोठी नणंद आहे, धाकटा दीर, या सर्वांचा यथोचित आदर करावा, त्यांचा सत्कार करावा, त्यांचं काम करावं. भांडी घासणं, पोळ्या करणं आणि जी काही 100 कामं करायची तर त्यांचा यथोचित सत्कार करावा. मृदू भाषेचा वापर करावा. तर ती पतिव्रता योग्य आहे. आणि दुसऱ्या शब्दात ती पतिव्रता ठीक आहे जी आपल्या पतीव्यतिरिक्त अन्यांशी आस्था ठेवत नाही. ती पतिव्रता नसून कळलावी आहे, कारण ती सर्व घरात भांडण लावेल. तर म्हणून आम्ही भक्तही तेव्हाच होऊ नि पतिव्रता पदावर तेव्हा चालू जेव्हा आम्ही सर्व जितक्या शक्ती आहेत त्यांचा यथोचित आदर करू. तर ती पतिव्रता पत्नी मुलगी जेव्हा आपल्या सहपरिवारात राहते, जॉईंट फॅमिलीमध्ये, तर तोवर ती इतकं चांगलं वागत असते, सर्वांबरोबर मिसळते. धाकट्या दिराच्या मुलांनाही स्वतःच्या मुलांसारखं समजते, मोठ्या दिराच्या मुलांनाही आपलं मानते. त्यांना असं नाही वाटत की आपण परके आहोत. तर पण तिची जी भावना आहे ती मनातून ती आपल्या पतीसाठी असते. आणि ही गोष्ट तिच्या तेव्हा लक्षात येईल जेव्हा ते डिव्हाइड होतील, जेव्हा भिन्न भिन्न होतील भाऊ, तेव्हा लक्षात येईल तिची आस्था कशात होती. आपल्या हिश्श्याच्या सर्व वाट्या, पेले, चमचेही उचलून आपल्या घरी नेऊन ठेवेल. एक चमचाही सोडणार नाही दुसऱ्यासाठी आणि आपल्या पतीबरोबर निघून जाईल. तर त्यावेळी त्या पतिव्रतेचं माहीत झालं की ती पूजा कोणाची करत होती. तर त्याच प्रकारे इथे एक सहपरिवार आहे आपला. हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव आहेत आणि इथले अधिकारी आहेत. हे एक विभागीय मिनिस्टर आहेत. या एका ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी रजोगुण विभागाचे,
विष्णूजी सत्वगुण विभागाचे आणि शंकरजी तमोगुण विभागाचे. आणि अन्य जे देव आहेत जसं की गणेशजी आहेत, दुर्गाजी आहेत, यांचाही आपल्या या अध्यात्म मार्गात खूप सहयोग आहे. आता यांचं जसं आपण आपल्या सतलोकात जायचं आहे, स्वलोकात जायचं आहे, जसं आपण परदेशी गेलो आहे आणि आपल्याला आपल्या देशात यायचं आहे आणि तिथे आपण असा काही बिझनेस व्यापार करत होतो, काही कारणाने आपलं तिथे नुकसान झालं, विजेचं कनेक्शन कापलं गेलं, टेलिफोन सुविधा बंद झाली, गॅस बंद झाला, तर आपण कंगाल झालो. या सर्व सुविधा समाप्त झाल्या, आपण महादुःखी झालो. आणि तिथून तुम्ही निघू नाही शकत जोवर त्यांचं सगळं कर्ज क्लिअर करत नाही, येऊ देणार नाहीत तुम्हाला, नो ड्यूज सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि तिथे कोणी तुम्हाला असा दयाळू समर्थ मिळाला, तुम्हाला म्हणाला की तुमचं कनेक्शन पुन्हा सुरू करून देतो तुमच्या गॅरंटीने, आणि तुम्ही नव्याने मेहनत करा, प्रामाणिकपणे मजुरी करा आणि यांचे टॅक्स भरत राहा, विजेचं बिल भरायला सुरुवात करा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव दास इंद्रजित. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट नागपूर इथून आलेलो, महाराष्ट्र इथून आलेला आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, मी एक कपड्याच्या शॉपमध्ये एक मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 20/6/2021 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणा येण्याआधी आमच्या घरी परिवार महाराष्ट्र येथील पंढरपूर इथली विठ्ठलांची भक्ती करायचे. आजोबा वाऱ्या करायचे, पायी वाऱ्या करायचे. आमच्याकडे साप्ताहिक वर्षाचे आमच्याकडे म्हणजेच काला व्हायचा आणि गाव जेवण आम्हाला आम्ही देत होतो. परत असंच करता करता आजोबांनी मग ते नाही राहिले, मग आमचे आईवडिलांनी दुसरा एक हे घेतलं, परमात्मा एक सेवक या पंथामध्ये चालले गेले. ते पंथ म्हणलं म्हणजेच काही नाही, ते नागपूरचे एक परमात्मा एक सेवक म्हणलं म्हणजे जुमदेव महाराज यांनी ते गुरु केले. त्यांनी त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, मी पण थोडं गुरु केलं पाहिजे. तर मी शिर्डीचे साईबाबा यांची भक्ती मी सुरू केली. मी यांना गुरु समजलो. मी गेले 30 वर्ष त्यांचे उपवास केले. उपवास केल्यानंतर मग असं वाटलं की आज गुरु केलं, परंतु मला लाभ कोण्या गोष्टीचं काहीच असं कळत नव्हतं. मी गुरुवार करायचे, वारी करायचे, मी तिथे पूजा सकाळी आपले सकाळ संध्याकाळचं जे आरती आहे ते करायचं. एवढंही करून मी माझ्या याच्यामध्ये असं पाहणं थोडंसं असं वाटत होतं की काय आपण हे करून राहिलेलं आहो, काही समजत नाही होतं. मग असं करता करता काय झालं की माझं किराणा दुकान माझं होतं. त्या किराणा दुकानात काम म्हणजे असताना व्यवसायामध्ये मला एवढं म्हणलं म्हणजे तोटा झाला की माझ्यावर कर्ज चढलं. त्यानंतर मी बँकेतून कर्ज घेतलं होतं. ते कर्ज घेतलं असताना माझ्यावर म्हणजे नाही काही तर 15 ते 18 लाखाचं कर्ज माझ्यावर होऊन गेलं. मग नंतर पाण्यानंतर मला माझं घर विकण्यात आलेलं. घर विकून बी मला काही त्याच्यात असं काही हे नाही. तिथून बी मग घर विकून तरी पण बी कर्ज माझ्यावर अजून होतंच. मग मी म्हटलं की मी एवढं यांचं भक्ती करून राहिलेलं आहो. भक्ती करता करता मग माणसाला असं वाटलं की बापरे, मी एवढं भक्ती करत होतो तरी पण मला काहीच कोण्या गोष्टीचा लाभ नाही होत होता. लाभ नाही झाला. त्यानंतर मी म्हटलं की आता काय करायचं, मला काही कळे नाही. मग असं करता करता 2020 मध्ये माझं काही ना, आम्ही किरायाच्या घरात राहायला लागलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती करत होतात, त्याचप्रमाणे आपण गेले 30 वर्ष वयाचे शिर्डीचे साईबाबा यांची आपण भक्ती केली, त्यांचे आपण व्रत केले, त्याचप्रमाणे त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होते. ही 30 वर्ष भक्ती करत असताना मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे कोण आहे,
त्यांच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण आज त्यांच्या शरणात कसे काय आहात? माझ्यावर जशी परिस्थिती आली होती की मी ज्यावेळेस माझं सगळं लुटून गेलं, त्यानंतर आम्ही किरायाच्या घरात राहायला गेलो. किरायाच्या घरात राहता सगळं खाली असं होत होतं. आणि त्यानंतर पाहता पाहता एक दिवस मोबाईलमध्ये मला सद्गुरू संत रामपालजी महाराज यांचं सत्संग चालू होतं. सत्संग चालू असताना मी ते सत्संग पूर्ण असं ऐकलं. त्यावेळेस असं वाटलं की मला अरे बापरे, हे ज्ञान कोणतं आहे? आजपर्यंत या ज्ञानापासून तर आम्ही वंचित होतो आणि मी भक्ती काय करून राहिलो, हे कुठे आहे आणि काय आहे? इथे तर शंकरजी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल तर वेगळंच सांगून राहिलेले आहे आणि इथं आम्ही त्यांनाच सर्वश्रेष्ठ समजून राहिलेलो आहो. आम्हाला असं वाटलं की अरे आम्ही कुठे आता काय करणार? याच्याबद्दल आम्हाला असं वाटलं की मग असं करता करता मी ते म्हटलं की नाही बा, कंटिन्यू 2 महिने आम्ही ते सत्संग ऐकलं. सत्संग ऐकल्यानंतर मी आपल्या स्वतःलाच एक म्हटलं की आता मी तिथे ते पट्टी एक पाहिली होती, त्याच्यावरती मी फोन लावला. माझा फोन पुण्याला लागला तर तिथून ते म्हणाले की तुमच्या जिल्ह्यामध्ये तिथेही नामदीक्षा सेंटर आहे. मग त्यांनी मला ॲड्रेस दिला. मी तिथं नामदीक्षा घेतली तिथं जाऊन. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संग आपण मोबाईलवर बघितला आणि आपल्याला त्या ज्ञानामध्ये रुची वाटली म्हणून आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात. मला हे विचारायचं आहे की आपण गेले 30 वर्ष, मागचे जे आपले 30 वर्ष आहे, आपण साईभक्त होतात आणि साईबाबांची आपण भक्ती करत होतात. तर साईबाबांची भक्ती आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती यामध्ये आपल्याला असं काय वेगळेपण जाणवलं की आपण साईबाबांची भक्ती सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात? मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस मी त्यांची एवढी भक्ती करून माझं सगळं लुटून राहिलेलं आहे, माझ्याजवळ काही राहिलेलं नाही आहे आणि मग काय असं वाटलं आणि मला ज्यावेळेस गुरु संत रामपालजी महाराजांची यांचं ज्यावेळेस सत्संग ऐकलं, यावेळेस सद्भक्ती मला दिसली. मला त्या गोष्टीचं हे झालं की नाही, हे खरी भक्ती आहे. हे भक्ती जसंच घेतलं तर माझं मन असं हळवून गेलं होतं की नाही, मला आता इथंच मला ह्या गुरुजी करायचे आहे. आणि मी ते ताडजळीनं त्या गुरुजी संत रामपालजी महाराज यांना गुरुदीक्षा घेण्याकरता धावपळीनं गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात असं काय जाणवलं की आपला विश्वास बसला की इथेच आपल्याला जे काही पाहिजे ते मिळू शकतं. तर मला असं विचारायचं आहे की तत्पूर्वी आपण आताच सांगितलं होतं की आपल्याला यापूर्वी बऱ्याचशा संकटांना सामना करावा लागला आपल्याला आणि आपल्याला पदरामध्ये आपल्या बरेचसे दुःख आलेत. तर या दुःखापासून, या संकटापासून आपलं निवारण आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीने झालं का? बिलकुल. माझं आज निवारण म्हणलं म्हणजे आज मला जो लाभ, आधी म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून माझ्यावर जो त्रास होता आणि आज मी गुरुजी संत रामपालजी महाराज यांच्या शरणी आल्यानंतर मला आज सगळं माझं असं बरोबर आल्यासारखं आहे. माझी भक्ती आम्हाला असं घरात असं दही वाटते आम्हाला की आम्हाला सुख असं वाटते साऱ्या गोष्टीचं. आणि आम्ही म्हणलं म्हणजेच भक्ती केल्यानं आम्हाला असं वाटते की नाही बा, ही भक्ती आहे, आम्हाला हे करायचं आहे. आम्ही आज तातडीनं 3 टाईमची आम्ही भक्ती करतो, 3 टाईमची आरती करतो. सकाळी उठलं आमचं जे गुरुजीनं परमात्मानी जे सांगितलेलं आम्हाला त्या सगळ्या गोष्टीची आम्ही भक्ती करतो आणि आम्हाला घरात सगळ्या सुखसोयी आणि समृद्धी आहे. आज माझ्यावर जे काही कर्ज होतं तेही कर्ज गेलं. आज मला जे माझा त्रास मला झाला होता, कोणत्या गोष्टीचा पहिला त्रास म्हणलं म्हणजे मला हा झाला होता की मी कर्जात असताना मी माझं घर फेडलं. घर विकल्यानंतर मला जो घर विकूनही मला ज्यांना विकलं, मी कर्ज फेडासाठी मी माझं घर विकलं आणि ज्यांना विकलं त्यांनी मला एवढा त्रास दिला. गेले 5 वर्ष विकून बी त्यांनी मला पैसे नाही दिले, बँकेचे पैसे नाही चुकवले. बँकवाले मला त्रास देत होते, एवढे त्रास देत होते की मला असं म्हणायचे की बाबा तुझ्या नावावर घर आहे, हे तुला फेडायचे आहे. आणि मी पार्टीला विकलं. त्याच्याकडून त्यांनी काय केलं की माझ्या एक साधेपणाचा त्यांना फायदा घेऊन 4 वर्ष त्यांनी मला पूर्ण असं बँकवाल्याचा मला त्रास दिलेला. त्यानंतर असं वाटलं अरे बापरे कसं करायचं. मग मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणात होतो. तर मी त्यांना अर्जी लावली. त्यांना म्हटलं भगवंता, मी एवढंही करून सणीन मला आज हाच त्रास भोगावा लागून राहिलेला आहे, ते केव्हा कसं चालणार. म्हणलं तुम्ही या घरातून, हे जो घर विकलेलं आहे यांच्यातून मला मुक्ती द्या. आज मी तुम्हाला सांगतो मला त्या घरातून मला मुक्ती भेटली. आज त्यांनी ते पैसे पूर्ण चुकवून टाकले. आज मला त्या गोष्टी सुकून आहे, आज बरं वाटते. आज माझ्या गुरुजींना
असताना मला जे माझं स्वतःचं पारंपरिक जे घर होतं, आईवडिलांनी मी इंटरकास्ट मॅरेज केल्या कारणाने आईवडिलांनी मला दुरावलेलं होतं. परंतु आज माझ्या घरच्या आईवडिलांनी मला बोलवून मला घर दिलं. हे माझ्या सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यानंतर मला हे मिळालेलं आहे. तिसरा लाभ म्हटलं म्हणजे मी एक सेल्समॅन होतो साधा, आज मी त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून आज तिथे कार्यरत आहे. हे माझ्या गुरुजीच्या चरणी आल्यानं मला हे सगळे लाभ झाले आहेत. मी काय करू, मला आज मेन म्हणलं म्हणजेच मला आध्यात्मिक लाभ झालेला आहे. आध्यात्मिक लाभ म्हणलं म्हणजे खरं ज्ञान कळलं. आज पूर्ण परमात्मा कोण आहेत हे मला कळलं. अरे वयाच्या 20व्या वर्षी ज्यावेळेस मला असं वाटलं की कबीर कोण आहेत, हे संत कबीर कोण आहे, हे माझ्या मनाला एक प्रश्न सुचला होता की कोण आहेत हे कबीर परमात्मा. कबीर संत म्हणायचे, त्यावेळेस मी म्हटलं हे हिंदू आहेत की मुसलमान आहेत. त्यावेळेस असं वाटलं की कोण असतील हे. परंतु ज्यावेळेस आज मी या इथे संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर मला कळलं की बापरे, कबीर परमेश्वर हे तर साक्षात पुरण ब्रह्म आहेत, हे तर सृष्टी रचयिता आहे. आज मला तो प्रश्न मला हे भेटलं, त्याचं उत्तर मिळालं मला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आर्थिक स्वरूपात त्याचप्रमाणे मानसिक स्वरूपातसुद्धा बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि जगण्याचा आपल्याला मार्ग कळाला, परमेश्वर कोण आहे त्याची आपल्याला माहिती मिळाली आणि सद्भक्ती कळाली आणि मोक्षाचा मार्ग मिळाला. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, ज्यांना खरंच परमेश्वराची ओळख पटत नाही, ते परमेश्वरासाठी दर फिरत आहेत, अशा सर्वांना, त्याचप्रमाणे जे आपले सहयोगी आहे, मित्रपरिवार आहे, आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो जनसमुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? बघा, मी एक संदेश तर नाही देऊ शकत, परंतु माझी एक विनंती, आग्रहाची विनंती आहे की आपल्याला एक म्हणते ना की पूर्ण परमेश्वर अगर आपल्याला प्राप्ती करायचा आहे तर तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणी येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि मोक्ष करा. आपल्याला मनुष्य जीवन हा आपल्याला मोक्षासाठीच मिळालेला आहे. आपल्याला भक्ती करून मोक्ष करायचा आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. सर, जसं आपण आज साधकांना साथ घालत आहात की आपण सर्वांनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा नाममंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांशी जोडायला काहीच हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज आपल्याला सद्गुरू संत रामपालजी महाराजच्या नामदीक्षा घेण्याकरता बऱ्याचशा चॅनलवरती आपल्याला एक पट्टी तिथे येते. त्यामध्ये आपल्याला तिथे नंबर असतो, त्या नंबरवरती आपल्याला कॉल करायचं. ते कॉल केल्यानंतर ते आपल्याला विचारतात की आपण कोणत्या जिल्ह्यातून आहे, त्या जिल्ह्याचं पूर्ण आपल्याला माहिती देते. तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे बऱ्याचशाने TV चॅनलवर आज प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारण होत असताना TV चॅनलवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. मला हे विचारायचं आहे की या सद्भक्तीसाठी, या विधीसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही, पैसे काहीच मोजावं लागत नाही. अगदी निशुल्क नामदीक्षा आपल्याला तिथून मिळते. इथून कुठल्याच गोष्टीचं एक पैसा मोजून द्यावं लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.